स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। नमस्कार। उद्या सांगली येथे ओबीसीचा महामेळावा आयोजित केलेला आहे। उद्याच्या मेळाव्याला माननीय नामदार छगनजी भुजबळ साहेब, वडेट्टीवार साहेब, माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब, लक्ष्मण हाके साहेब आणि ओबीसीचे तमाम राज्यातले नेते उद्या उपस्थित राहणार आहेत। मी ओबीसी समाजाला असं आवाहन करतो की उद्याच्या ओबीसी महामेळाव्याला सांगली जिल्ह्यातून प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे आणि या कार्यक्रमासाठी खानापूर तालुक्यातून हजारोच्या संख्येत उद्या सर्व ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहेत। आम्ही प्रत्येक सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक, सभापती, जिल्हा परिषद सदस्य या सर्व लोकांना आम्ही निरोप दिलेत आणि आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की उद्या कमीत कमी ह्या सांगली जिल्ह्यातून सगळ्यात जास्त लोक हे खानापूर तालुक्यातून उपस्थित राहतील आणि या सर्व लोकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की तुम्ही सर्व लोक ताकदीनं हजर राहावं। सांगली जिल्ह्याचा मेळावा, ओबीसीचा मेळावा, छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, तसे गोपीचंद पडळकर, तसेच ओबीसीचे अनेक लहान मोठे कार्यकर्ते हे सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच सगळे राज्यव्यापी मेळावा काढलेला आहे। तरी खानापूर तालुक्यातून सर्वसाधारण आत्ता आम्ही सर्वे केला ह्या हिशोबानं सर्वसाधारण विट्यातून आम्ही सर्वसाधारण 150 गाड्या काढणार आहे। तसेच भेंडावडं इथून 7 गाड्या काढणार आहे। माहुली जवळजवळ मुस्लिम समाज आणि धनगर समाज आणि इतर ओबीसी बांधव आहेत हे सगळे नेटाने येणार आहेत। तरी आमच्या विट्या खानापूर तालुका आम्ही कशातही कमी पडणार नाही एवढी दक्षता आम्ही सर्वजण सर्व समाजातली बांधव घेत आहे। नमस्कार। आत्ताच संग्राम नानांनी ज्या पद्धतीनं आपल्याला उद्याच्या होणाऱ्या मेळाव्यासाठी मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे तमाम ओबीसी बांधवांना माझी एक विनंती आहे, उद्या सांगली येथे होणारा मेळावा आपण बहुसंख्येने चांगल्या पद्धतीने पार पाडूया आणि सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन आपल्या समाजाच्या प्रश्नासाठी बहुसंख्येने आपण तालुक्यातून आणि जिल्ह्याला जाऊया आणि मेळावा सक्सेस करूया, यशस्वी करूया। इतकंच। जय हिंद, जय ओबीसी। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा।